ही आहे कोथिंबीर वडी। आपल्याकडे बघा काही सण असला, फंक्शन असलं की आपण कायम कोथिंबीर वडी करतो। तर आज मी तुम्हाला इथे काही तामझाम न करता, काही वाटण वगैरे न घालता, कमी बेसन वापरून, भरपूर कोथिंबीर घालून, सोडा इनो न वापरता छान हलक्या कुरकुरीत खुसखुशीत कमी तेलकट कोथिंबीर वड्या कशा करायच्या हे दाखवते। नमस्कार, श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। यात लसूण वगैरे काही नाही, त्यामुळे तुम्ही ह्या वड्या नैवेद्याला सुद्धा करू शकता। त्याच्याकरता इथे कोथिंबीर घेतलेली आहे। अशी छान फ्रेश कोथिंबीर घ्यायची। इथे कोथिंबीर घेताना कोथिंबीरची पानं आणि कोवळ्या काड्या त्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीरच्या झून काड्या अजिबात घ्यायच्या नाहीत। आता ही एकदा स्वच्छ धुवून घेते। कोथिंबीर कशी धुवून घ्यायची तर भरपूर पाण्यात कोथिंबीर भिजवायची, एक 4-5 मिनिटं राहून द्यायची। त्याच्यानंतर त्याच्यातली धूळ माती असते ती सगळी खाली बसते। नंतर मग चाळणीत उपसून 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। फक्त हे सगळं हलक्या हाताने करायचं। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, जरा निथळून द्यायची। हे मी कोथिंबीर बारीक चिरून घेते। बघा इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता इथे मी मुद्दाम ही चिरलेली कोथिंबीर वाटीने मोजून घेते, त्यामुळे आपल्याला अंदाज येतोय पीठ किती घालायचं ते, बेसन किती घालायचं ते। जरासं प्रेस करायचं असं। हे बघा 4 वाटी चिरलेली कोथिंबीर झालेली आहे। इथे मी तुम्हाला भरपूर कोथिंबीर आणि बेसन कमी अशी ही वडी करून दाखवते। आता बाकीचे सगळे मसाले घालूया। पहिल्यांदा लाल तिखट घालतेय। इथे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वाटून घालू शकता, पण लाल तिखटाने ही वडी जास्त चांगली लागते। हा मिसळण्याच्या डब्यातला लहान चमचा म्हणजे अर्धा टीस्पून फक्त भरून घ्यायचा। 3 चमचे भरून असं मी लाल तिखट घातलेलं आहे, म्हणजेच आपला नॉर्मल 1.5 चमचा तिखट घातलेला आहे। थोडीशी हळद, लहान चमचा हिंग घालायचं, ह्याच्यात भरपूर छान लागतो। आता जिऱ्याची पावडर घालायची। जिरं भाजून केलेली ही पावडर आहे। 2 लहान चमचे भरून जिऱ्याची पूड आणि 2 लहान चमचे भरून धन्याची पूड घालायची आणि अगदी थोडासा ओवा घेतलेला आहे। चवीचं मीठ घालूया। या वडीला तिखट मीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे ही वडी जास्त चांगली लागते। इथे लसूण वगैरे आपण काही घालत नाही आहोत, तरी सुद्धा ही वडी अतिशय चविष्ट लागते। 2 टीस्पून तीळ घालतेय। तिळामुळे ही वडी खमंग लागते। आता हे व्यवस्थित कालवून घेऊया। असं जरा प्रेस करून कालवून घ्यायचं। इथे 4 चमचे किंवा 4 टीस्पून भरून तांदूळाचं पीठ घालतेय। 1 वाटी कोथिंबीरीला 1 चमचा भरून तांदूळाचं पीठ घ्यायचं। आधी 1 वाटी बेसन किंवा डाळीचं पीठ मिक्स करते, मग लागलं तर घालूया। तुम्हाला इथे मी बेसन कमी आणि कोथिंबीर जास्त अशी वडी दाखवते। हे सगळं छान कालवून घेतलंय। आता इथे मी 4 चमचे तेल गरम केलेलं आहे। इथे पण सोडा इनो काही घालत नाही आहोत, त्याच्याकरता तेल गरम करून घालायचं। 1 वाटी कोथिंबीरीला 1 चमचा, 1 टीस्पून तेल, असं 4 चमचे तेल ह्याच्यात घालतेय। अगदी धूर येईपर्यंत तेल गरम करायचं नाहीये, पण व्यवस्थित गरम करून घ्यायचं। पाववाटी बेसन घेतलंय अजून, ते घालते ह्याच्यात। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया। कोथिंबीर धुतल्यानंतर बारीक चिरून घेतलेली होती, त्याच्यामुळे थोडीशी ओलसर असतेच ती, त्यामुळे पाण्याचा हात लागतच नाही। तर असं छान मऊ झालं आहे। आपल्याला पसरता येईल असा गोळा करायचा आहे। लागलं तर 1 चमचाच पाणी मिक्स करायचं, जास्त नाही। आता मी ह्याच्यात अगदी 1 चमचा पाणी मिक्स करते आणि थोडा सैल करते। हा बघा लगेच छान सैल झालेला आहे, व्यवस्थित पसरता येईल। प्लेटला किंवा एखाद्या थाळीला तेल लावून घ्यायचं। बघा आता हे छान असं पसरते। तुम्ही उंडे करून जरी वाफवून घेतलेत तरी चालतील, किंवा अशा वड्या केल्यात तरी चालतील। जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशा थापाच्या। थोडेसे तेल घालते वरून, ह्याच्यात थोडासा तेलाचा हात लावते, त्याच्यामुळे काय होतं वाफेचं जरी पाणी पडलं तर ती ओली होत नाही। कढईत पाणी उकळायला ठेवलं होतं, चांगलं उकळत आहे। आता ही थाळी ठेवूया त्याच्यामध्ये। आता हाय फ्लेमवर आपल्याला 15 ते 20 मिनिटं ही वाफवून घ्यायची। 15 मिनिटांनी एकदा सुरी घालून बघायचं, चांगली शिजली असेल तर गॅस बंद करायचा, नाहीतर अजून 2-3 मिनिटं वाफवून घ्यायची। 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत, एकदा चेक करूया। सुरीला काही लागत नाही आहे, छान आपली वडी शिजलेली आहे। आता मी गॅस बंद करते। 2 मिनिटांनी हे कढईतनं बाहेर काढते। आता हे गार होऊ दे, गार झाल्या की वड्या कापूया। हे बघा आता हे गार झालेले वड्या कापते। त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला
तर लाईक करा, हाईप करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. वड्या कापून घेतलेल्या आहेत, आता काढूया. इझी निघतात. हे बघा, अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. मी अशा जरा उभ्या कापलेल्या आहेत. तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये, शेपमध्ये कापू शकता. या वड्या व्यवस्थित शिजल्या असल्यामुळे शॅलो फ्राय केल्यात तरी सुद्धा चालेल. तसं सगळ्या वड्या एका वेळी तळायला पाहिजे तसं काही नाही. तुम्ही अशा वड्या करून ठेवून द्या, फ्रीजमध्ये ते चांगले राहतात. आपल्याला जेव्हा हव्यात तेव्हा तुम्ही फ्रीजमधनं बाहेर काढून गरमागरम तळू शकता. तसंच तळलेल्या वड्या सुद्धा 2-3 दिवस बाहेर अगदी चांगल्या राहतात. आता वड्या तळूया. तेल चांगलं तापलेलं आहे. वड्या घालताना गॅसची फ्लेम लहान करायची. आता गॅसची फ्लेम थोडी वाढवते. थोडंसं असं तेल उडवायचं ह्याच्यावर. आता एकदाच खालनं जराशा हलवते. सारखा सारखा हात नाही लावायचा. त्या चांगल्या तळल्या गेल्या की आपोआप वर येतात. आता दुसऱ्या बाजूने घेऊया. हे बघा, अशा वर यायला लागल्यात वड्या, तरंगायला लागल्यात. मी आपल्या तळून झालेले आहे. आता मी काढते या. ह्याच्यात सोडा वगैरे काही घातला नसल्यामुळे ह्या वड्या तेल सुद्धा अजिबात पित नाहीत. या तळाला वेळ पण जास्त लागत नाही. शिजवून घेतलं असल्यामुळे लगेच तळल्या जातात. त्या थोड्याशा गार करून घ्यायच्या, मी छान जातात तळल्या. आता अशा मी सगळ्या वड्या तळून घेते. हे बघा, अशा आपल्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत. तुम्हाला आवाज येईल किती हलक्या झाल्यात बघा. आणि पुन्हा अजिबात तेलकट नाही येत. तुम्हाला एक मी तोडून दाखवते. हे बघा, आतपर्यंत छान तळली गेली आहे. अशाच रंगावर काढायच्या, म्हणजे त्या आतनं छान तळल्या गेलेल्या असतात. अशा ह्या आपल्या कोथिंबीर वड्या तयार आहेत.